सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय 18 भाग 7. आता याच 3 प्रकारच्या बुद्धीने कर्ममात्राचा आश्रय केला असता त्या बुद्धीला ज्या 3 प्रकारच्या धैर्याने आधार दिला जातो त्या धैर्याचेही 3 प्रकार त्यांच्या योग्य लक्षणासह सांगण्यात येतील. तू चांगले लक्ष दे. हे पार्था, योगाला सोडून न जाणाऱ्या ज्या धृतीने मन, प्राण व इंद्रिय यांच्या क्रिया मनुष्य आवरून धरीत असतो ती सात्विकी धृती होय. तर सूर्य उगवल्याबरोबर चौर्यकर्मासकट अंधार थांबतो, नाहीसा होतो, अथवा राजाचा हुकूम ज्याप्रमाणे निंद्य कर्म थांबवतो, अथवा वारा वेगाने चांगला राहिला असता ढग जसे गर्जनेसह आपणहून नाहीसे होतात, किंवा अगस्त्य ऋषी दृष्टीस पडला असता समुद्र जसे मौन धारण करून राहतात, अथवा सूर्यविकासिनी कमळांचे समुदाय चंद्रोदयाबरोबर मिटतात. हे राहू दे. मदोन्मत्त हत्ती जात असताना जर गर्जना करून सिंह पुढे आला तर टाकण्याकरता उचललेले पाऊल ते खाली जमिनीवर ठेवीत नाहीत. त्याप्रमाणे जे धैर्य अंतःकरणात उत्पन्न झाल्यावर मनाधिक इंद्रिय आपापला व्यापार उभ्या उभ्याच टाकून देतात. अर्जुना, इंद्रियांच्या विषयांशी पडलेल्या गाठी आपोआप सुटतात व 10 ही इंद्रिये आपल्या मनरूपी आईच्या पोटात प्रवेश करतात. आपापल्या विषयांचा संबंध सोडून अंतर्मुख होतात. जे धैर्य खालील अपान वायू व वर वाहणारा प्राणवायू या मर्यादा काढून प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाग, कूर्म, कृकल, देवदत्त या 9 ही वायूंची एकजुडी करून नंतर सुषुम्नेमध्ये उडी घालते. ज्या धैर्याच्या योगाने 9 ही वायू सुषुम्नेत उडी घालतात, ज्या धैर्याच्या योगाने मन हे संकल्प विकल्पाचे वस्त्र टाकून देऊन उघडे होते आणि बुद्धीच्याही मागे जाऊन उगीच बसते, जो धैर्यरूपी राजा याप्रमाणे मनाला, प्राणांना व इंद्रियांना आपापल्या कर्माची बोलणी टाकायला लावतो, मग अष्टांग योगाच्या युक्तीने त्या एकट्या आपापल्या कर्माचा संबंध सुटलेल्या सर्व इंद्रियांना ध्यानरूपी आतल्या कोठडीत जे धैर्य कोंडून टाकले, परंतु सार्वभौम राजा जो परमात्मा त्याच्या स्वाधीन होईपर्यंत ज्या धैर्याकडून लाच न घेता ती धरली जातात त्यांचा निग्रह केला जातो. अर्जुना, ऐक. ते धैर्य खरोखर या जगात सात्विक आहे असे लक्ष्मीकांत जे श्रीकृष्ण ते अर्जुनाला म्हणाले. हे अर्जुना, ज्या धृतीच्या योगाने मनुष्य धर्म, अर्थ व काम यांचे अवलंबन करतो ती प्रसंगवशात फलाची आकांक्षा धरणारी धृती हे पार्था राजसी होय. आणि जो जीवात्मा देहच आपण आहोत असे मानून धर्म, अर्थ व काम या 3 उपायांनी स्वर्ग संसाररूपी दोन्ही घरात आनंदाने राहतो, मनोरथरूपी सागरामध्ये धर्म, अर्थ व कामरूपी जहाजांवर क्रियारूपी व्यापार तो जीवात्मा ज्या धैर्याच्या बळावर करतो, त्या व्यापारात जे कर्मरूपी भांडवल घालतो त्याची निदान चौपट तरी प्राप्ती होईल असे धोरण बांधतो. एवढे सायास तो जीवात्मा त्या धैर्याने सहन करतो. अर्जुना, ते या जगात राजस धैर्य होय. आता तिसरे धैर्य जे तामस ते ऐक. जिच्या योगाने निद्रा, भय, शोक, असंतोष आणि मद ही दुर्बुद्धी मनुष्य सोडत नाही तिला तामसी धृती समजतात. तर कोळसा हा काळेपणाचा बनला आहे त्याप्रमाणे ज्या तामसी धैर्याचे सर्वात नीच जो तमगुण त्या गुणाने रूपाला येणे असते. अहो, जो तमगुण साधारण आहे आणि नीच आहे त्याला देखील गुणपणाची पदवी कशी? तर राक्षस हे दुष्ट पापी असून देखील त्यास पुण्यजन असे नाव नाही काय? नवग्रहामध्ये जो विस्तवासारखा आहे त्याला मंगळ कल्याण करणारा म्हणतात. त्याप्रमाणे तमगुणाच्या ठिकाणी गुण हा शब्द अविचाराने लावलेला आहे. हे चांगल्या योद्ध्या अर्जुना, सर्व दोषाचे आश्रयस्थान जो तमोगुण तो कमवून ज्या पुरुषाचे शरीर उभारले आहे, तयार झाले आहे, ज्याप्रमाणे पापे पोशिली असता एकसारखे पापेच करीत गेले असता त्या पाप करणाऱ्याला दुःख कधीच सोडित नाही, त्याप्रमाणे तो तमोगुणी पुरुष आळस बाळगून असतो म्हणून निद्रा त्याला कधीच सोडित नाही. आणि ज्याप्रमाणे धोंड्याला कठीणपणा सोडणे शक्य नाही त्याप्रमाणे देहाच्या व धनाच्या प्रेमामुळे त्याला भय केव्हाच सोडित नाही. आणि ज्याप्रमाणे कृतज्ञ पुरुषाकडून पाप जाऊ शकत नाही त्याप्रमाणे तो तामसी पुरुष सर्व पदार्थाच्या ठिकाणी स्नेह जोडून ठेवतो, म्हणून शोकाने त्यास आपले घर केलेले असते. शोक त्याच्यापासून जाऊ शकत नाही आणि तो तामसी पुरुष असंतोषाला रात्रंदिवस जीवाशी धरून राहिला म्हणून खेदाने त्याच्याशी मैत्री केली. ज्याप्रमाणे लसूणाला घाण कधीच सोडित नाही अथवा पथ्य न करणाऱ्याला रोग सोडित नाही, त्याप्रमाणे त्या तामसी पुरुषाला मरणाच्या वेळेपर्यंत खेद सोडत नाही. आणि तारुण्य, द्रव्य व विषयेच्छा
यांचे तो तामसी पुरुष महत्त्व वाढवतो, म्हणून मदाने त्यास आपले राहण्याचे ठिकाण केले आहे. ज्याप्रमाणे अग्नीला उष्णता सोडित नाही, अथवा जातिवंत सर्प जसा वैर सोडित नाही, अथवा भय जसे नेहमी जगाचा शत्रू आहे, अथवा ज्याप्रमाणे शरीराला काळ कोणत्याही वेळेला विसरत नाही, त्याप्रमाणे तामसी पुरुषाच्या ठिकाणी मद कायमचा असतो. पहा, याप्रमाणे हे निद्राद्रिक 5 दोष तामसी पुरुषाच्या ठिकाणी ज्या धैर्याने धरलेले आहेत, अर्जुना, त्या धृतीला या जगात तामस धृती असे म्हणतात, असे तू समज, असे त्या जगाच्या देवाने श्रीकृष्णाने म्हटले. याप्रमाणे 3 प्रकारच्या बुद्धीने अगोदर जो कर्म निश्चय केला जातो, तो या जगात या 3 प्रकारच्या धैर्याने सिद्धीस नेला जातो. सूर्याच्या योगाने रस्ता दिसतो आणि खरोखर तो मार्ग पाय चालतील, परंतु चालणे हे ज्याप्रमाणे धैर्याच्या योगाने होणारे आहे, त्याप्रमाणे बुद्धी कर्माला दाखवते आणि इंद्रिय समुदाय ते कर्म घडवून आणतो, परंतु घडवून आणण्याला धैर्य लागते. अर्जुना, ते 3 प्रकारचे धैर्य तुला सांगितले. या धैर्याने 3 प्रकारचे कर्म उत्पन्न झाल्यावर मग या 3 प्रकारच्या कर्मापासून जे एक फळ उत्पन्न होते, त्याला सुख असे म्हटले जाते. तेही सुख कर्माच्या अधीन असल्यामुळे 3 प्रकारचे आहे असे समजतात. तर त्रिगुणांनी 3 प्रकारचे झालेले ते फलरूप सुख आता चांगल्या शब्दांनी चांगले स्पष्ट सांगू. परंतु आमच्या सांगण्याचा चोखापणा विचारशील तर तो असा आहे की शब्दांच्या मार्गाने ग्रहण करू म्हणशील तर कानांनी ग्रहण करीत असताना त्याला कानाच्या हाताचाही मळ लागेल, म्हणून ज्याच्या योगाने बाहेरच्या अवधानाचाही त्याग होईल अशा अंतर्मुख वृत्तीच्या अंतःकरणाने ऐक, असे बोलून देवांनी 3 प्रकारचे सुख सांगण्याचा आरंभ केला. तो प्रकार आता सांगतो. हे भरतश्रेष्ठा, 3 प्रकारचे सुख माझ्याकडून ऐक, ज्याचे ठिकाणी जीव अभ्यासाने योगाने रममान होतो व ज्या योगाने जीवाच्या जीवपणाच्या दुःखाचा नाश खात्रीने होतो. देव म्हणतात, 3 प्रकारच्या सुखाची लक्षणे सांगू म्हणून जी आम्ही प्रतिज्ञा केली होती, ते 3 प्रकारचे सुख आता ऐक. तर अर्जुना, जे आत्म्याच्या दर्शनाने अनुभवाने जीवास होते, ते सुख तुला दृष्टीने दाखवण्यात येईल, म्हणजे समजेल असे सांगण्यात येईल. परंतु प्रमाणाच्या मापाने जसे दिव्य औषध घेतले जाते, अथवा रसाने पुटे देऊन जसे कथिलाचे रूपे केले जाते, अथवा मिठाईचे पाणी होण्याकरता जसे 2-4 वेळ त्या मिठास पाण्याचे हापके देऊन टाकावे लागतात, त्याप्रमाणे आत्मा आणि जीव यांच्या भेटीत झालेल्या सुकलेशाने गोडी लावून जीवाला अभ्यासाने त्या सुकलेशाची पुटे दिली असता ज्या आत्मसुखाचे ठिकाणी जीवपणाचे दुःख नाश पावते, ते आत्मसुख या जगात त्रिगुणात्मक झाले आहे. आता त्यापैकी देखील एकेकाचे लक्षण सांगतो. जे आरंभी विषासारखे पण परिणामी अमृताची उपमा देण्याला योग्य असते, जे आत्मबुद्धी प्रसादाने उत्पन्न होते, त्या सुखास सात्विक सुख असे म्हणतात. आता चंदनाच्या झाडाचे बूड जसे सर्पामुळे प्राप्त होण्यास अवघड झालेले असते, अथवा ठेव्याचे तोंडावरील पिशाच्यामुळे तो ठेवा प्राप्त होणे कठीण झालेले असते. अरे अर्जुना, स्वर्गातील चांगले भोग प्राप्त होण्याकरता यज्ञरूपी संकटाची अडचण असते, अथवा प्रथम त्रासाचे प्रसंग येण्याने बाळपण देखील पीडाकारक झालेले असते. हे राहू दे, दिव्याच्या सिद्धीला आधी धुराची पीडा आहे, अथवा औषध परिणामी हितकर असेल, परंतु ते सेवन करतेवेळी जिभेला त्रासदायक असते. अर्जुना, ज्याप्रमाणे ज्या सुखाचा आरंभ यमदमांच्या समुदायामुळे कठीण असतो, जे प्राप्त होण्याच्या आधी यमदमाचा त्रास सोसावा लागतो, ज्या सुखात आरंभी सर्व स्नेहाला नाहीसे करत अंगात असे वैराग्य उत्पन्न होते की ते स्वर्ग व संसाररूपी कुंपण काढून टाकतेच, ज्या ठिकाणी नित्य विवेकाच्या श्रवणाच्या अति त्रासाने व कठीण व्रताचे आचरण केल्याने बुद्ध्याधिकांचे भोगसे जातात, लचकेच्या लचके तोडले जातात, सुषुप्नेच्या तोंडाने प्राण व अपानाचे लोंढे गिळावे लागतात, ज्या सुखाकरता आरंभीच एवढे भारी कष्ट भोगावे लागतात. चक्रवाक पक्षाच्या जोडप्याचा वियोग झाला असता, अथवा कसेपासून वासरू पलीकडे ओढीत असता जसे होते, हे काहीच नाही, तर वाढलेल्या पानावरून अन्नार्थी दरिद्र मनुष्याला हाकून देत असता जसे होते, आई पुढून काळाने जे एकुलते एक मूल नेत असता, अथवा माशाला पाण्याचा वियोग झाला असता जे दुःख होते, त्याप्रमाणे विषयांच्या घराचा, विषयरूपी घराचा त्याग करताना इंद्रियांना मोठा युगांत होतो. म्हणजे
मोठे संकट ओढवल्यासारखे होते तो ते वैराग्यशाली पुरुष सहन करतात. ज्या सुखाचा आरंभ अशा कठीणपणाच्या त्रासाचा अनुभव देतो, परंतु मग ज्याप्रमाणे क्षीरसमुद्र मंथन करण्याचा त्रास सोसल्यावर जसा अमृताचा लाभ देवदानवांना झाला, या सुखाच्या अभ्यासाच्या आरंभी वैराग्यरूपी विष जे निघाले त्याला धैर्यरूपी शंकराने आपला गळा पुढे केला, ते प्राशन केले. मग ज्या सुखाच्या ठिकाणी ज्ञानरूपी अमृताचा आनंद प्रकट झाला. हिरवे द्राक्ष इतके आंबट असते की ते तोंडात टाकल्याबरोबर जिभेला ते कोलितापेक्षा जास्त चटका देते, परंतु ते द्राक्ष पिकल्यावर तेच हिरवेपण अत्यंत आंबटपणा गोडपण होते. त्याप्रमाणे वैराग्यादी आत्मज्ञानाने परिपाक झाल्यावर मग वैराग्यासह सर्व अविद्या नाहीशी होते. तेव्हा ज्याप्रमाणे गंगा समुद्राला मिळते व समुद्र होते, त्याप्रमाणे आत्म्याला बुद्धी मिळाल्यावर ती आत्मरूप होते आणि मग अद्वयानंदाची आपोआप खाण उघडते. याप्रमाणे ज्या सुखाला वैराग्य हे मूळ असून जे आत्मानुभवाच्या विश्रांती रूपाने परिणामाला पावते, त्यास सात्विक सुख असे समजावे. विषय व इंद्रिये यांच्या संयोगापासून उत्पन्न होणारे आरंभी अमृताची उपमा देण्याला योग्य, पण परिणामी विषासारखे असे जे सुख ते राजस सुख म्हटले आहे. आणि अर्जुना, विषयांचा व इंद्रियांचा संबंध झाला असता जे सुख दोन्ही काठाच्या बाहेर वाहून जाते, म्हणजे ज्या सुखाचा अंतःकरणात अफाट पूर येतो, सरकारी अधिकारी गावात आला असता जसा गावात उत्सव होतो, अथवा कर्ज काढून लग्नाचा पसारा मांडावा, अथवा रोग्याच्या जिभेला जसे साखरेसह केळे गोड लागते, अथवा बचनागाची जशी पहिल्यांदाच गोडी भासते, प्रवासात सोबत असलेल्या संभावित चोराची जशी पहिल्या प्रथम कृत्रिम मैत्री असते, अथवा बहुरुपयाचे विनोद जसे विचित्र असतात, त्याप्रमाणे विषय व इंद्रिय यांच्या संबंधामध्ये जे सुख जीवाला पोचते व मग परिणामी जसा हंस रात्री आकाशात संचार करत असता खाली पाण्यात चांदण्याचे प्रतिबिंब पाहून ती रत्ने आहेत अशा समजुतीने त्यावर झडप घालतो व खडकावर आपटतो, त्याप्रमाणे धन वगैरे मिळवलेली सर्व कमाई संपते, जीविताचा नाश होतो व पुण्यरूपी मिळवलेल्या धनाचीही गाठ सुटते, पुण्याचा क्षय होतो आणि जे काही विषय सुख भोगले ते स्वप्नासारखे भोगल्याबरोबर नाहीसे होते व मग हानीच्या आघातात लोळणे उरते, नाशाचे तडाखे शोषित बसावे लागते. ते राजस सुख इहलोकी असे संकटाच्या परिणामाला पावते पहा, आणि परलोकात तर खरोखर ते विष होऊन उलटते, परलोकप्राप्तीचा सर्वस्वी नाश करते. कारण की सर्व इंद्रियांना लाड दिला असता धर्माचा मळा शेत जाळून राजस सुखात विषयांचा सोहळा भोगला जातो, तेव्हा पातकास बल येते व ती विषय सुख भोगणारास नरकात जागा देतात. याप्रमाणे ज्या सुखाने परलोकात असा अपाय होतो, बचनाग हे विष नावाला गोड आहे, परंतु त्याचे सेवन करणारास मारून ते आपले मारकत्व परिणामी खरेट करते. त्याप्रमाणे जे सुख प्रथम गोड असते व शेवटी कडू असते. अर्जुना, ते सुख खरोखर रजोगुणाचे बनलेले आहे, म्हणून तू कधीही त्या सुखाला स्पर्श करू नकोस. जे आरंभी आणि परिणामी अंतःकरणाला मोह पाडणारे निद्रा, आळस आणि प्रमाद यापासून उत्पन्न होणारे जे सुख त्याला तामस सुख म्हणतात. आणि अपेयाच्या पिण्याने व अखाद्याच्या भोजनाने अथवा दुसऱ्याचे द्रव्य हरण करण्याने जे सुख आळसाने वाढते व शेवटी आत्मसुखाच्या मार्गाविषयी भुरळ पाडते. अर्जुना, ते सुख पूर्णपणे तामस आहे असे तू समज. याचे मी फार वर्णन करत नाही, कारण तामस सुखाला सुख असे म्हणणे संभवत नाही. याप्रमाणे सुखाला कारण जे कर्म ते 3 प्रकारचे असल्यामुळे त्या कर्माचे फळ जे सुख तेही 3 प्रकारचे झाले आहे, ते हे यथाशास्त्र तुला स्पष्ट करून सांगितले आहे. या प्रकृतीजन्य 3 गुणांपासून मुक्त असा कोणताही प्राणी पृथ्वीमध्ये, स्वर्गामध्ये अथवा देवांमध्ये नाही. ते कर्ता कर्म व कर्मफळ ही जी एक त्रिपुटी आहे, त्या त्रिपुटी वाचून या स्थूल सूक्ष्म सृष्टीत दुसरे काहीच नाही. अर्जुना, ही त्रिपुटी तर ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये तंतूच गुंफलेले असतात त्याप्रमाणे 3 गुणांनी गुंफलेली आहे. म्हणून प्रकृतीच्या आभासात या सत्वाधिक गुणांनी गोवली जात नाही अशी वस्तू स्वर्गात अथवा मृत्यूलोकात आहे असे नाही. लोकरीशिवाय घोंगडी कोटली, मातीशिवाय चिखलाचा गोळा कोटला अथवा पाण्याशिवाय लाटांना अस्तित्व आहे काय, त्याप्रमाणे गुणांचे न बनता या सृष्टीमध्ये जो तयार होतो अर्जुना असा खरोखर प्राणी नाही. याकरता हे सर्व जग केवळ 3 गुणांचे शुद्ध बनले आहे असे समज. गुणांची अशी अचाट शक्ती आहे की गुणांनी देवाच्या पाठीमागे ब्रह्मा, विष्णू, शंकर असे 3 प्रकार लावले. गुणांनी लोकात 3 स्वर्ग
मृत्यूलोक व पाताळ असे भेद उत्पन्न केले व या 4 गुणांनी 4 निरनिराळे व्यवसाय लावून दिले। हे शत्रुतापना स्वभावज गुणांचे योगाने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांची कर्मे विभागलेली आहेत। तेच 4 वर्ण कोणते आहेत म्हणून जर तू विचारशील तर ज्या 4 वर्णात ब्राह्मण हे मुख्य श्रेष्ठ आहेत, इतर जे 2 वर्ण क्षत्रिय व वैश्य तेही ब्राह्मणांच्या मानाने बरोबरीचे मानावेत, कारण ते वेदोक्त कर्माला अधिकारी आहेत म्हणून। अर्जुना, चौथा जो वर्ण आहे त्याचा खरोखर वेदाशी संबंध नाही, तरी त्याची वृत्ती 3 वर्णाच्या अधीन आहे। त्या वृत्तीच्या निकट संबंधामुळे ब्राह्मणाधिक 3 वर्णाबरोबर शूद्र देखील चौथा वर्ण झाला आहे। ज्याप्रमाणे फुलाच्या बरोबर श्रीमंत मनुष्य सुताचा वास घेतो, त्याप्रमाणे ब्राह्मणादी 3 वर्णाबरोबर शूद्राच्या निकटचा संबंध असल्यामुळे श्रुतीने शूद्राला स्वीकारले आहे। अर्जुना, ही चातुर्वर्ण्य व्यवस्था अशी आहे। आता यांनी करावयाच्या कर्ममार्गाचे स्वरूप सांगू की ज्या गुणांनी स्वाभाविक कर्मांनी ते 4 वर्ण जन्ममृत्यूच्या कात्रीतून चुकवून ईश्वराच्या ठिकाणी पोहोचतील। ज्या आत्मप्रकृतीच्या मायेच्या या सत्वादी 3 गुणांनी 4 वर्णांना 4 ठिकाणी कर्मे वाटून दिली। ज्याप्रमाणे बापाने मिळवलेले द्रव्य मुलास वाटून द्यावे, अथवा प्रवाशांना जसे सूर्याने योग्य मार्ग दाखवावेत, अथवा मालकाने नोकरास जशी कामे वाटून द्यावीत, त्याप्रमाणे प्रकृतीच्या या 4 वर्णात ज्या कर्माचा विस्तार केला आहे तेथे सत्वगुणाने आपल्या ठिकाणच्या समविषम भागाने कमी जास्तपणाने ब्राह्मण व क्षत्रिय हे दोघे अधिकारी केले, आणि रजोगुण परंतु ज्यात थोडासा सत्वगुण मिसळलेला आहे तेथे वैश्य लोक ठेवले आहेत, आणि रजोगुणच पण ज्यात तमोगुण मिसळलेला आहे त्या ठिकाणी शूद्र ठेवले आहेत। हे बुद्धिमंत अर्जुना, याप्रमाणे एकच मनुष्य प्राण्यांच्या समुदायात या गुणांनीच 4 वर्णाचा भेद केला आहे असे तू समज। ज्याप्रमाणे आपली ठेवलेली वस्तू दिव्याने आयतीच दिसते, तसे गुणांनी भिन्न झालेले कर्म शास्त्र दाखवते। तेच आता कोणत्या वर्णाला कोणते कर्म विहित आहे व त्याचे लक्षण काय हे सांगू। हे श्रवण सौभाग्य निधी अर्जुना, ऐक। शम म्हणजे चित्ताची शांती, दम म्हणजे इंद्रिय दमन, तप शुद्धी बाह्य व अंतर, क्षमा सरळपणा, ज्ञान शास्त्राचाराने एक ईश्वराची प्राप्ती करून घेणे, अनुभवयुक्त ज्ञान आणि आस्तिक्य बुद्धी, शास्त्रांनी सांगितलेल्या मार्गाचा आदरयुक्त स्वीकार ही ब्राह्मणाची स्वभावज कर्मे आहेत। तर ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री मोठ्या प्रेमाने आपल्या नवऱ्याच्या ठिकाणी अनुसरते, त्याप्रमाणे सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या हातामध्ये घेऊन बुद्धी आत्म्याला भेटते। याप्रमाणे बुद्धीच्या आत्म्याच्या ठिकाणी जे अंतर्मुख होणे त्याचे नाव शम असे आहे। तो शम हा ब्राह्मण वर्णाचा पहिला गुण आहे, आणि बाह्य इंद्रियांचे समुदाय विधीच्या दंडाने पिटून त्यांना अधर्माकडे कधीच जाऊ न देणे। अर्जुना, तो श्रमाला सहाय्य करणारा दम हा ज्या ब्राह्मणाच्या कर्मात दुसरा गुण आहे, आणि स्वधर्माच्या रीतीने जे जगणे त्याचप्रमाणे 5वीच्या रात्री दिव्याला जसे विसरत नाहीत त्याप्रमाणे ईश्वराविषयी विचार चित्तात बाळगणे त्याला तप असे नाव आहे, व हे 3ऱ्या गुणाचे स्वरूप आहे। आणि पापरहित शौच देखील ज्या कर्मात 2 प्रकारचे आहे, मन निर्विकारपणे भरलेले व शरीर विहित कर्माच्या आचरणाने सुशोभित झालेले असे जे आतबाहेर चांगले जगणे, अर्जुना त्याला शौच असे नाम आहे। तो ज्या कर्मामध्ये 4था गुण आहे आणि पृथ्वीप्रमाणे पूर्णपणे जे सर्व सहन करणे, अर्जुना ती क्षमा होय। तो गुण येथे 5वा आहे। तो कसा तर जसा सप्तसुरात पंचम मधुर आहे त्याप्रमाणे, आणि वाकड्या ओघातून गंगा जशी सरळच वाहते, अथवा पाठीमागकडे वळलेल्या वाकडा असलेल्या उसात गोळी जशी सरळ असते, त्याप्रमाणे प्रतिकूल प्राण्यासंबंधी जो चांगला सरळपणा ते आर्जव होय, व ते या ठिकाणी 6वा गुण आहे। आणि माळी हा प्रयत्नाने नेहमी परिश्रम करून झाडाच्या मुळाशी पाणी घालतो, परंतु तो ते आपले सर्व श्रम जसे एक फलाच्या ठिकाणी पाहतो, त्याप्रमाणे शास्त्रानुसार जे आचरण करणे व त्या योगाने एक ईश्वर प्राप्तीच होणे हे जे पक्के जाणणे ते या कर्मात ज्ञान आहे। ते ज्ञान ज्या कर्मामध्ये 7वा गुण आहे, आणि विज्ञान हे अशा पुढे सांगितलेल्या स्वरूपाचे आहे। पहा, तर अंतःकरण शुद्धीच्या वेळी शास्त्राने अथवा ध्यानाच्या बळाने ईश्वर तत्वामध्येच बुद्धी निश्चय करून मिळते। अर्जुना, हे चांगले विज्ञान आहे। ते या गुण कर्मात 8वे गुणरत्न आहे, आणि आस्तिक्य हा 9वा गुण आहे असे समजावे। राजाच्या हुकमाचा शिक्का असलेल्या कोणत्याही पुरुषाला जशी
प्रजा मानते त्याप्रमाणे शास्त्राने स्वीकारलेल्या सर्व मार्गांना जे आदराने मानणे त्याला मी आस्तिक्य म्हणतो. तो ब्राह्मण कर्मातील 9वा गुण होय आणि त्या आस्तिक्यामुळे ते ब्राह्मण कर्म खरे घडणे शक्य होते. तर मंडळी, पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका. धन्यवाद.